आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। निपाणीतील शर्यतीत MT पैचा RX बैचा कृषीधन केसरीचा मानकरी हरण्या सुंदर यांनी पटकावली स्प्लेंडर दुचाकी। शर्यती शौकीनांच्या फिटले डोळ्याचे पारणे। निपाणी येथील दौलतराव पाटील मळ्यात कृषीधन दूध उत्पादक संस्थेच्या 24व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी 1 जानेवारी आयोजित फिनाल लाटीकाठी आंतरराज्य जनरल बैलगाडी शर्यतीत कांचनपूर येथील महेश मेजर यांच्या MT पैचा RX बैचा बैलजोडीने शर्यतीचा अंतर 17 मिनिटात पार करून प्रथम क्रमांकाच्या कृषीधन केसरीची मानकरी ठरली। त्यांना व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते युनिकॉर्न दुचाकी देऊन गौरवण्यात आले। या शर्यतीत कडलगा येथील राहुल देसाई यांच्या हरण्या सुंदर्या बैलजोडीने हेच अंतर 17 मिनिटे 2 सेकंदात पार करून द्वितीय क्रमांकाचे स्प्लेंडर प्लस दुचाकी बक्षीस मिळवलं आणि उमराणी येथील राजू उमराणी यांच्या बैचा शिल्प्या यांच्या बैलजोडीने तृतीय क्रमांकाचं HF डिलक्स दुचाकीचे बक्षीस मिळवले। तिन्ही बैलगाड्या केवळ 2-3 सेकंदाच्या अंतरावर असल्याने व नेटकं नियोजन केल्याने शर्यती शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फिटले। हालसिद्धनाथ मंदिर श्रीपेवाडी ते नांगनूर मळा डांबरी पट्टा येथे या मार्गावर शर्यती झाल्या। शर्यतीमध्ये 11 बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या। जनरल घोडागाडी शर्यतीमध्ये काकासाहेब पाटील आडे बेलवळे, पांडू बेलवळे आणि प्रमोद डांगरे इचलकरंजी यांच्या गाड्यांनी प्रथम ते तृतीय क्रमांकाची 15,000, 10,000 व 7,000। जनरल घोडागाडी शर्यतीमध्ये महेश तावदारे, सोहम रेंदाळे आणि विकास कांबळे सर्व निपाणी यांच्या गाड्यांनी प्रथम ते तृतीय क्रमांकाची 10,000, 7,000 व 5,000 रुपयांची बक्षीस मिळवले। आदत घोडा बैलगाडी शर्यतीत सूरज नाईक बारडवाडी, माऊली कागल आणि महेश कांबळे भाटवडे यांच्या गाड्यांनी प्रथम क्रमांकाची अनुक्रमे 7,000, 5,000 आणि 3,000 रुपयांची बक्षीस मिळवलं। सर्व विजेत्यांना बुढा अध्यक्ष लक्ष्मण चिंगडे, माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी, अशोकराव पाटील, टाउन प्लॅनिंग अध्यक्ष निकू पाटील, सुजय पाटील, राजेश कदम, नगरसेवक विलास गाडीवटर, बाळासाहेब देसाई सरकार, धनाजी भाटले व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आलं। मराठा बँकेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते मैदानाचं पूजन झालं। निकू पाटील यांनी आतापर्यंत विविध स्पर्धा भरवल्या असून या पुढील काळातही शेतकरी बांधवांच्या मागणीनुसार अशा शर्यती भरवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं। नगरसेवक विलास गाडीवटर, पंकज पाटील यांनीही मनोगत व्यक्त केलं। यावेळी दत्तकुमार पाटील, गजेंद्र पोळ, किरण पाटोळे, नवनाथ चव्हाण, दीपक वळिवडे, संदीप चावरेकर, डॉक्टर सचिन काटकर, तात्यासाहेब वालीकर, वसंत धारव, अरुण आवळेकर, बंडा खिल्लारे, किरण पाटोळे, ॲडव्होकेट अशोक शिंदे, रणजित मगदूम, रमेश भोईटे, सागर पाटील यांच्यासह कृषीधन दूध संस्थेचे पदाधिकारी व मळा ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते। बेडक येथील सयाजी शिंदे यांनी शर्यतीचं समालोचन केलं। एक हा खेळ आहे आणि या खेळामध्ये एक आपल्या सर्वांची इच्छाशक्ती असते आणि शर्त म्हणजे नुसता नंबर काढणे हा शर्त नाही, तर इच्छाशक्तीमुळे तो नंबर निघत असतो आणि असंच वाटचाल पुढील भावी काळामध्ये देखील निकू पाटील असू देत, आमचे पंकज पाटील असू देत, सुजय पाटील असू देत, हे युवा नेतृत्व पुढे कार्य करत जावं। आम्ही त्यांच्या बरोबरीने आहे, आम्ही त्यांच्या कामामध्ये सगळ्या गोष्टी आम्ही सहकार्य करत अशा पुढच्या काळामध्ये जाऊ असं या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा निकू पाटलांना हा शर्यतीचा कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। नियोजन या ठिकाणी शर्यतीचं केलं आणि अगदी समाधानाने या सगळ्या शर्यती पार पडल्याबद्दल सर्व संयोजकांचे, सर्व कार्यकर्त्यांचे हार्दिक असे अभिनंदन करतो आणि भविष्य काळामध्ये अशाच प्रकारचं या ठिकाणी नियोजनबद्ध कार्यक्रम या ठिकाणी निकू पाटलांच्या हस्ते व्हावेत एवढेच या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। माझे आमदार आमचे मामा काकासाहेब पाटील असू देत, तसेच सुभाष जोशी सर असू देत, वीरकुमार पाटील साहेब व आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी यांच्या आशीर्वादाने ही संस्था आम्ही गेली 14 वर्षे अगदी सुरळीत चालवत आहोत। या संस्थे असं म्हणायला काही हरकत नाही की या संस्थेपासून माझी सामाजिक कार्याची असू दे किंवा राजकीय कार्याची असू दे सुरुवात झाली। त्यामुळं आम्ही ठरवलं की बाबा ह्या संस्थेनं आपल्याला मोठं केलेलं आहे आणि ह्या संस्थेला संस्थेचं नाव करण्यासाठी आपण काहीतरी मोठं काम केलं पाहिजे आणि तो विचार मनात घेऊनच आम्ही हे शर्यतीचं नियोजन केलं।
या शर्तीसाठी आपण सर्वांनी उपस्थिती दर्शवली व आम्हाला आशीर्वाद दिले त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करतो. आमचे निकू पाटील मित्र परिवार असू दे, मळा ग्रुप असू दे, दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन असू दे, सर्व पदाधिकारी, सर्व सहकारी यांच्या साथीने नेहमीच आम्ही असे विविध उपक्रम राबवित असतो. त्यामध्ये आम्ही क्रिकेट मॅचेसचं आयोजन केलं. आमचे सन्मित्र सतीश शिरगावे व फ्रेंड्स ग्रुपचे सर्व पदाधिकारी यांनी मिळून मागील महिन्यातच चेअरमन चषक या दही अंडीचं आयोजन केलं. तसेच सर्व फाउंडेशनचे पदाधिकारी, मळा ग्रुप, निकू पाटील मित्र परिवार यांच्या सहकार्याने गेली 5 वर्ष आम्ही कीर्तन सोहळ्याचं आयोजन केलं. हे सर्व आयोजन करतेवेळी आपल्याला साथ हवी असते, ते सर्व आपल्या साथीदारांची, आणि ती साथ आमचे साथीदार असू देत किंवा आमची नेते मंडळी असू देत, इतर सर्व पत्रकार आहेत, छायाचित्रकार आहेत, बाकीच्या सर्व प्रशासकीय यंत्रणेने सर्वांनीच मला सदैव पाठिंबा दिलेला आहे. त्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो. अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.